पुढची बातमी आमदार राजेंद्र राऊत यांनी उदयनराजे आणि जरांगे पाटील यांच्याबाबत मोठा दावा केलाय। शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, मी जर फुंकलो असतो तर उदयनराजे पडले असते, मी राजे आहेत म्हणून सोडून दिलं असं जरांगे म्हणाल्याचं राजेंद्र राऊत यांनी म्हटलंय। तर यावर जरांगेंनी उत्तर दिलंय, तू आधी तुझी भूमिका स्पष्ट कर असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे। आज आम्ही मनोज दादा तुमच्याबरोबर चर्चा करायला गेलो असताना साताऱ्याची काय मंडळी त्या ठिकाणी आलेली, उदयनराजे महाराजांचा त्या ठिकाणी विषय निघाला। म्हणले थोडक्या मतात निवडून आले, थोडक्या मतात निवडून आले। मी माझ्या या देवाची शपथ घेऊन सांगतो तमाम महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना, दादांचं हे वाक्य आहे, मी फुकलो असतो तरी राजे पडले असते, मी फुकलो असतो तरी राजे पडले असते, मी राजे म्हणून सोडून दिलं असा हात केला। फक्त चूक केली, मला छेडलं, ही सगळ्यात मोठी आयुष्यातली चूक केली। तुम्हाला छेडलं म्हणजे मराठ्यांनी छेडलं। आता त्यांनी फितुरीचे संस्कार दाखवू नये। निवडणुकीत पडलं तरी चालन आणि जिंकलं तरी चालन, पण फितुरीचे संस्कार दाखवू नका। कारण देवेंद्र फडणवीसांनी एक नवीन डाव टाकला, सगळे कोली तर त्याच्या हातात दिले, बाकीच्याला कोणाला ओबीसी एक होत नाही। बघा केवढा डाव रचलाय देवेंद्र फडणवीसने आता। त्याच्यामुळं राजेंद्र राऊत दादाला दोष देऊन उपयोगच नाही। आम्ही राजेंद्र राऊतच्या मागे आहोत, काय 6 कोटी तुमच्या मागे कोण आहेत हेच आम्हाला बघायचं आहे। राजेंद्र राऊत ताकदीनं मराठ्यांसाठी काम करतात, करीत राहतील। नौटंकी जरांगे थांबवा, त्याचा सगळा मराठा समाज तुमच्या विरोधात उभं करायला आम्हाला वेळ लागणार नाही।